How are you, student? So now today we are going to learn our second unit, that is proficiency in writing skill. तर पहा आज आपण दुसऱ्या युनिटला सुरुवात करणार आहोत. आधी आपण पहिल्या युनिटचे सर्व व्हिडिओ तुम्हाला चॅनलवर टाकलेले आहेत. त्यासाठी चॅनलला लाईक करा व सबस्क्राइब करा, म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत जाईल. तर आज आपण युनिट दुसरे याच्यामधलं प्रोफिशियन्सी इन रायटिंग स्किल यामधील पहिला घटक अभ्यासणार आहोत. दॅट इज 2.1 प्रोसेस ऑफ रायटिंग. तर आपण याच्यामध्ये पाहू रायटिंग म्हणजे प्रोसेस ऑफ रायटिंग याची प्रक्रिया कशी आहे रायटिंगची. तर पहा लिखाणाची प्रक्रिया प्रोसेस ऑफ रायटिंग. तर या नवीन युनिटला सुरुवात करू. तर पहा रायटिंग इज द फोर्थ स्किल इन लँग्वेज लर्निंग. It involves many manual skills such as holding or pencil or pen, controlling muscles of fingers, holding a notebook properly, hand-eye coordination and copying the letters correctly. तर रायटिंग इज द फोर्थ स्किल इन लँग्वेज लर्निंग. जसं की आपल्याला माहिती आहे रायटिंग लेखन हे काय आहे आपलं लँग्वेज मधलं भाषा कौशल्यामधलं कितवं स्किल आहे? फोर्थ. रिकाम्या जागेमध्ये आपल्या MCQ मध्ये आपल्याला विचारू शकता. फोर्थ स्किल आहे. रायटिंग इज द फोर्थ स्किल ऑफ लँग्वेज लर्निंग. इट इन्व्हॉल्व्स मेनी मॅन्युअल स्किल. याच्यामध्ये बऱ्याच मानवी कौशल्याचा भाग याच्यामध्ये येतो. सच ॲज होल्डिंग अ पेन्सिल और पेन, हातामध्ये पेन्सिल पकडणे किंवा पेन पकडणे. कंट्रोलिंग मसल्स ऑफ फिंगर्स, आपल्या याच्यावर नियंत्रण ठेवणे बोटांच्या मसल्सवर, हातांच्या मसल्सवर. होल्डिंग अ नोटबुक प्रॉपरली, वही व्यवस्थित पकडणे. हँड आय कोऑर्डिनेशन, डोळे आणि आपले हात यांचं कोऑर्डिनेशन व्यवस्थित आहे की नाही ते पाहणे. अँड कॉपिंग द लेटर्स करेक्टली, आणि जे फळ्यावरचे ब्लॅकबोर्डवरचे जे वर्ड्स आहेत ते कॉपिंग द लेटर्स करेक्टली म्हणजे लिहिता आले पाहिजे. तर ह्या सर्व गोष्टी याच्यामध्ये या प्रोसेस ऑफ रायटिंगमध्ये समाविष्ट होतात. Unless sufficient practice in listening, speaking and reading is given, the teacher should not introduce writing. जोपर्यंत आपण इतर आधीचे जे स्किल पाहिले जसं लिसनिंग, स्पीकिंग, रीडिंग यांना जोपर्यंत आपण सारखंच महत्त्व द्यायला पाहिजे शिक्षकाने, आणि ते दिल्यानंतरच शेवटी आपण रायटिंग याच्याकडे वळलं पाहिजे. रायटिंग इज एक्सपेक्टेड टू बी अ लॉजिकल अँड प्रॉपरली ऑर्गनाइज. लेखन हे कसं असावं, काय अपेक्षित आहे लेखनामध्ये? इट शुड बी लॉजिकल, ते तार्किक असावं, तर्कशुद्ध असावं, मुद्देसूद असावं, अँड प्रॉपरली ऑर्गनाइज, आणि व्यवस्थित त्याची मांडणी केलेली असावी. इन दिस सब युनिट वी आर गोइंग टू लर्न हाऊ टू राईट अन एसे, अन आर्टिकल, अ पेपर ऑर अन राईटअप. आता या युनिटमध्ये या उपघटकामध्ये आपण काय अभ्यासणार आहोत की एखादा लेख, एखादा एसे निबंध किंवा एखादा राईटअप, एखादं प्रस्तुत लेखन जर आपल्याला करायचं असेल तर ते आपण कसं करणार. द प्रोसेस ऑफ रायटिंग इज टू बी लर्न, आणि यामध्ये जी प्रोसेस असते लिखाणाची ती कशी असते ती आपण शिकणार आहोत. व्हॉट प्रिकॉशन्स आर रिक्वायर्ड अँड व्हॉट आर द व्हेरियस स्टेप्स इन द प्रोसेस ऑफ रायटिंग. त्यासाठी कोणकोणते प्रिकॉशन्स पाळायचे, सावधगिरी पाळायचे. व्हॉट आर द व्हेरियस स्टेप्स, त्याच्या वेगवेगळ्या पायऱ्या लिखाणाच्या. There are 6 steps in this process and there is a hierarchy in them. आता याच्यामध्ये 6 मुख्य स्टेप्स आहेत. द फर्स्ट वन इज, आता सगळ्यात पहिली स्टेप आपण खाली बघूया. द फर्स्ट वन इज जनरेटिंग आयडियाज फॉर रायटिंग. फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू थिंक अबाउट द टॉपिक. सर्वात पहिले आपण जनरेटिंग आयडियाज फॉर रायटिंग. आता पहा या रायटिंगच्या प्रोसेसमध्ये कोणतंही लेख, निबंध लिहिताना आपण काय करतो, जनरेटिंग आयडियाज हा मुद्दा सर्वात आधी आपल्याला लक्षात ठेवावा लागतो. जनरेटिंग आयडियाज फॉर रायटिंग. फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू थिंक अबाउट द टॉपिक. सर्वात पहिले आपल्याला आपला टॉपिक कोणता आहे याबद्दल विचार करावा लागतो, म्हणजे आपला विषय. वी हॅव टू थिंक क्लिअरली व्हॉट वी वॉन्ट टू से. सर्वात पहिले आपण स्पष्टपणे विचार केला पाहिजे की आपल्याला काय सांगायचं आहे, हे आपलं स्पष्ट असलं पाहिजे काय लिहायचं आहे. व्हॉट इज अवर इंटेन्शन अँड ऑब्जेक्टिव्ह बिहाइंड रायटिंग. लिहिण्यामागे आपला इंटेन्शन, हेतू काय, उद्दिष्ट काय हे सुद्धा आपल्याला माहित पाहिजे.
दिस वी कॉल दॅट प्री रायटिंग स्टेज. यालाच आपण पूर्व लेखन तयारी प्री रायटिंग स्टेज म्हणूया. ट्राय टू रिकलेक्ट द इन्फॉर्मेशन अबाउट द टॉपिक यू हॅव सिलेक्टेड. ज्या विषयावर आपल्याला लेखन करायचं आहे त्याबद्दल सर्व माहिती आधी आपण गोळा केली पाहिजे, निवडली पाहिजे. रिमेंबर द मेमरीज अबाउट द टॉपिक. त्याबद्दल जी काही माहिती आहे ती आपण स्मरणात ठेवली पाहिजे, लक्षात ठेवली पाहिजे. इवन वी कॅन मेक अ लिस्ट ऑफ आयटम्स विच हॅव प्रॉपर असोसिएशन विथ द टॉपिक्स. यासाठी आपण एक लिस्ट सुद्धा बनवू शकतो, यादी त्या विषयाशी संबंधित मुद्द्यांची. एव्हरी टाइम वी हॅव टू थिंक क्लिअरली अबाउट द रिझन ॲज वेल ॲज द पर्पज ऑफ रायटिंग. प्रत्येक वेळेस आपण लक्षात ठेवला पाहिजे आपल्या लेखनाचा हेतू काय आहे, त्या अनुषंगाने लिहिले पाहिजे. फाइंडिंग अ टॉपिक अँड फिक्सिंग इट इज अ हार्ड टास्क. म्हणजे सर्वात आधी तर विषय निवडणं आणि त्याला नक्की करणं, फिक्सिंग करणं हेच मोठं हार्ड वर्क्स असते. व्हेन वी वॉन्ट टू राईट ऑन एनी टॉपिक और पर्पज इज वन ऑफ द 3 रिझन मेन्शन हिअर आफ्टर. व्हेन वी वॉन्ट टू राईट, जेव्हा आपण एखाद्या विषयावर आपल्याला लेखन करायचं असते तर त्यामध्ये मुख्यतः हे मुद्दे येतात. टू मेक सम, टू डू समथिंग, टू मेक सम, टू डू समथिंग, टू मेक समवन टू अंडरस्टँड. म्हणजे ते आपण कोणाला तरी कशाबद्दल तरी लिहित आहोत. टू मेक समथिंग टू अंडरस्टँड. दुसरं, आपण कोणाला तरी ते समजवण्यासाठी लिहित आहोत. सो थर्ड इज टू मेक समवन टू फील समथिंग. एखाद्याला काहीतरी वाटण्यासाठी. इन अदर वर्ड्स दिस कॅन बी कॉल्ड एज. दुसऱ्या शब्दामध्ये आपण असं म्हणू, पर्सुएशन, एक्सपोजिशन अँड एक्सप्रेशन. पर्सुएशन म्हणजे एखाद्याचं मन वळवण्यासाठी आपल्या लिखाणाद्वारे, एक्सपोजिशन त्याचं प्रदर्शन करण्यासाठी, किंवा एक्सप्रेशन आपली अभिव्यक्ती व्यक्त करण्यासाठी. आवर पर्पज ऑफ रायटिंग मे बी एनी बट इट इज वन ऑफ दिस 3. या 3 आपलं काही पण लिहिण्याचा उद्देश असो, पण या 3 पैकी हे 3 गोष्टी 3 पैकी एक नक्कीच असते. वी हॅव सिलेक्टेड अ टॉपिक अँड वी हॅव मेड अ लिस्ट ऑफ व्हेरियस रिलेटेड सब पॉइंट्स अबाउट द टॉपिक. नाव फोकस ऑन व्हॉट इज सिग्निफिकंट. अशा प्रकारे आपण टॉपिक निवडला. आता त्यातलं सर्वात महत्वाचं काय, इम्पॉर्टंट अँड व्हॅल्युएबल रिलेशन टू द पर्पज ऑफ टॉपिक ऑफ रायटिंग. त्या लिखाणाशी संबंधित महत्वाचं, इम्पॉर्टंट असं व्हॅल्युएबल काय आहे त्याचा आपल्याला विचार करायचा आहे. मेक अ प्रोसेस ऑफ मॅपिंग आउट थॉट्स. नंतर त्याबद्दल आपल्याला आपले विचारांचं मॅपिंग म्हणजे आपले विचारांची जुळवाजुळव करायची, आपल्याला काय लिहायचं आहे त्याबद्दल विचार करायचा आहे. थिंक अबाउट द ऑडियन्स ऑफ युअर रायटिंग. त्याचबरोबर हा सुद्धा विचार करायचा की आपण ज्यांच्यासाठी लिखाण करत आहोत तो ऑडियन्स, तो श्रोता वर्ग कोणत्या गटातला आहे, कोणत्या मानसिकतेचा, या सर्वांचा आपल्याला विचार आपल्या लेखनामध्ये करून त्याप्रमाणे, म्हणजे लहान मुलं असतील तर त्यासाठी लहान छोटे छोटे वाक्य, छोटे शब्द रचना करावं लागेल. आणि कॉम्प्लेक्स किंवा या प्रकारचे सेंटेन्स, वाक्यरचना, कठीण शब्द आपल्याला वापरता येणार नाही. म्हणजे ऑडियन्स, श्रोता वर्ग लक्षात घेऊन लेखन आपल्याला करावं लागते. युअर ओन इमॅजिनेशन इज द लिमिट टू फाइंड आयडियाज अबाउट द टॉपिक. तर अशा प्रकारे आपली इमॅजिनेशन ही सुद्धा एक मर्यादा ठरू शकते आपल्या कल्पनांबद्दल, किंवा आपल्याला आपल्या विषयाशी संबंधित काही आपल्या कल्पना सुद्धा आपल्याला त्यामध्ये ऍड करता येईल. त्यानंतर सेकंड आहे ड्राफ्टिंग. आता पहा, ड्राफ्टिंग म्हणजे काय. ड्राफ्टिंग इज द सेकंड स्टेप ऑफ द प्रोसेस ऑफ रायटिंग. आता पहा, ही दुसरी स्टेप आहे ड्राफ्टिंग. ड्राफ्ट म्हणजे काय, ते मसुदा लेखन. तर इथे पहा, ड्राफ्टिंग इज द सेकंड स्टेप ऑफ द प्रोसेस ऑफ रायटिंग. ही प्रोसेस ऑफ रायटिंग मधली दुसरी स्टेप्स आहे. यू हॅव मेड अ लॉंग लिस्ट अबाउट द सब पॉइंट अबाउट द टॉपिक इन द फर्स्ट स्टेप. पहिल्या स्टेप पायरीमध्ये आपण काय केलेलं आहे की आपला जो पण काही टॉपिक असेल त्याबद्दल आपण काय केलेलं आहे, सब पॉइंटची यादी बनवली. नाव थिंक प्रॉपरली अँड टिक मार्क अकॉर्डिंगली अबाउट विच पॉइंट शुड बी इन्क्लुडेड अँड विच पॉइंट टू बी एक्सक्लुडेड. आता यामध्ये आपल्याला ड्राफ्टिंगमध्ये काय करावं लागते की कोणते मुद्दे, पॉइंट्स आपल्याला इन्क्लूड करायचे, समाविष्ट करायचे, किंवा कोणते वगळून द्यायचे, त्याचा विचार यामध्ये आपल्याला करावा लागतो. विच डिटेल्स आर रिक्वायर्ड. कोणते डिटेल्स, कोणती माहिती आवश्यक आहे ती यामध्ये ठेवल्या जाते, अनावश्यक माहिती डिलीट केल्या जाते. मेक अ सिक्वेन्स ऑफ पॉइंट. यानंतर
एक क्रमबद्ध मुद्द्यांची क्रमबद्ध मांडणी करावी लागते. ऑलवेज थिंक अबाउट युअर पर्पज अँड ऑडियन्स व्हाईल सिलेक्टिंग द पॉइंट्स अँड डिटेल्स. जसं पहिले मी आधीच सांगितलं तुम्हाला पूर्वी की आपल्या ऑडियन्सच्या श्रोता वर्गाच्या याच्यानुसार लेवलनुसार आपल्याला आपले पॉइंट्स मुद्दे सिलेक्ट करावे लागतात आणि डिटेल्स त्यामध्ये ऍड करावे लागतात. दिस विल सपोर्ट युअर पर्पज. यामुळे आपला जो हेतू आहे लिखाणामागचा तो साध्य होईल. रायटिंग विदाउट प्रॉपर ऑर्डर विल बी कन्फ्युजिंग टू द ऑडियन्स. आणि जर प्रॉपर ऑर्डरमध्ये आपण लिखाण केलं नाही, मागं पुढं मुद्दे केले तर आपला ऑडियन्स कन्फ्यूज होऊ शकतो, श्रोतावर्ग गोंधळू शकतो. देन स्टार्ट रायटिंग द कॉन्टेंट. आणि त्यानंतर आपला जो मूळ कॉन्टेंट आहे, जो काही आपला सार आहे, जो आपलं गाभा आहे लिखाणाचा, तो आपल्याला लिहायचा आहे. एडिटिंग पाहता याच्यामध्ये एडिटिंग. एडिटिंग इज द थर्ड स्टेप. आता एडिटिंग म्हणजे काय? संपादन, एडिट. जसं फोनमध्ये आपण फोन नंबर एडिट करतो, चुकला नाव वगैरे किंवा फोन नंबर चुकला तर एडिट करतो आपण, एडिट बटन असते ना, संपादन करणे. तसंच लिखाणामध्ये सुद्धा एडिटिंग करावं लागते. एडिटिंग इज द थर्ड स्टेप. ही तिसरी पायरी आहे. एडिटिंग मीन्स रिरायटिंग द कॉन्टेंट इन अ मोर इफेक्टिव्ह लँग्वेज. एडिटिंग म्हणजे काय की आतापर्यंत आपण जो कच्चा मसुदा तयार केला त्याला रिराईट करणे, पुनर्लेखन करून पुन्हा परिणामकारक भाषेत लिहिणे. राईट अप्रोप्रिएट वर्ड्स, त्यामध्ये योग्य शब्दांचा वापर, प्रॉपर सेंटेन्सेस, योग्य वाक्य, मेक लॉजिकल पॅराग्राफ, तर्कशुद्ध परिच्छेद, चेक द ग्रॅमॅटिकल कन्स्ट्रक्शन, यामध्ये ग्रॅमॅटिकल व्याकरणाच्या काही चुका त्या सुद्धा दुरुस्त करणे. मेक करेक्शन इफ एनी, जर दुसरं इतर कोणतं करेक्शन असेल त्या चुका दुरुस्त करणे. राईट इन सच अ वे दॅट इट विल इन्क्रीज द ऍक्च्युअल कम्युनिकेशन विथ द ऑडियन्स. आणि अशा प्रकारे लेखन करणं की ज्यामुळे आपलं कम्युनिकेशन, संप्रेषण ऑडियन्सशी होईल. दिस इज द स्टेज ऑफ प्रूफ रिडिंग. ही प्रूफ रिडिंग म्हणजे प्रूफ रिडिंग करण्याची एक स्टेज आहे. चेक इफ एनी रिपिटेशन इज देअर, जर कुठं रिपिटेशन होत असेल शब्दांचं, वाक्याचं, ते करेक्ट करणे. देअर शुड बी क्लॅरिटी इन थॉट, यामध्ये आपल्या विचारांमध्ये क्लॅरिटी, स्पष्टता असावी. राईट प्रॉपर पंक्च्युएशन मार्क, योग्य विरामचिन्हांचा वापर केलेला असावा. एडिटिंग इज एक्स्ट्रीमली डिटेल प्रोसिजर. एडिटिंग म्हणजे ही खूपच सखोल अशी एक प्रक्रिया आहे. सम पीपल हॅव अ हॅबिट टू यूज सम पर्टिक्युलर वर्ड्स मेनी टाइम. बऱ्याच लोकांना एकच शब्द वारंवार लिहिण्याची, बोलण्याची सवय असते, ती यामध्ये टाळली जावी. जसं की मला म्हणायचं आहे, असं माझ्या मते या प्रकारचं जे रिपिटेशन असते ते लिखाणामध्ये नसावं. सी केअरफुली वेदर यू हॅव यूज एनी वर्ड्स रिपीटेडली अननेसेसरी. जर असा कोणता शब्द रिपीटेडली पुनरावृत्ती होत असेल आणि अननेसेसरी अनावश्यक रिपीट होत असेल तर तो काढून टाकावा. थिंक अबाउट एनी हार्ड अँड डिफिकल्ट सेंटेन्स यू हॅव रिटन अँड मेक इट अ सिम्पल वन. एखादं कठीण वाक्य लिहिलं गेलं असेल, कॉम्प्लेक्स लिहिलं गेलं असेल तर त्याला सिम्पल वन मध्ये कन्व्हर्ट करावे. हे सर्व घटक एडिटिंग मध्ये येतात. यानंतरचा आहे मॉडिफाईंग. आता यानंतर पहा मॉडिफाईंग. टाईप अँड प्रिंट द कॉन्टेंट इफ पॉसिबल. Then take a red pen and start slashing unnecessary sentences. Take a rest for 2 days. Then read the content loudly and think yourself that you are the audience. आता पहा मॉडिफाईंग मध्ये काय? टाईप अँड प्रिंट द कॉन्टेंट इफ पॉसिबल. जर तुमचं पॉसिबल होत असेल तर तुमचा जो काही कॉन्टेंट असेल, म्हणजे जो टॉपिक असेल, विषय असेल, विषयांश, तो काय करा, टाईप करा आणि त्याचा एक प्रिंट काढा. Then take a red pen and start slashing unnecessary sentences. नंतर लाल पेनाने काय करा, जे अननेसेसरी अनावश्यक काही वाक्य आले असतील ते काढून टाका. टेक अ रेस्ट फॉर 1 to 2 days. 1-2 दिवसासाठी विश्रांती घ्या. देन रीड द कॉन्टेंट. देन रीड द कॉन्टेंट लाऊडली अँड थिंक युअर सेल्फ दॅट यू आर द ऑडियन्स. नंतर तो जो कॉन्टेंट आहे, विषयांश आहे, ते स्वतःच आपण मोठ्याने वाचा आणि त्यावर विचार करा, आपण स्वतः श्रोता समजून. कीप शॉर्ट पॅराग्राफ, त्यासाठी छोटे छोटे परिच्छेद करा. राईट शॉर्ट सेंटेन्सेस इफ दे आर व्हेरी लॉंग. जर वाक्य खूप लांब लचक असतील तर ते शॉर्ट बनवा. इन्स्टेड ऑफ युजिंग मोर ॲडजेक्टिव्ह अँड ॲडव्हर्ब,
यूज प्रॉपर नाउन्स अँड व्हर्ब टू एक्सप्रेस द आयडिया. त्याचबरोबर म्हणजे वाक्यांमध्ये ॲडजेक्टिव्ह विशेषण, क्रियाविशेषण याचे फार जास्त वापर केलेला असेल तर त्याऐवजी यूज प्रॉपर नाउन, विशेष नाम आणि क्रियापद वापरा आपल्या कल्पना व्यक्त करण्यासाठी, आयडियाज एक्सप्रेस करण्यासाठी. डोंट राईट वर्ड्स लाईक सीम्स टू बी, इट अपिअर्स एटसेट्रा. त्याचबरोबर अशा प्रकारचे शब्द वापरायचे नाही जसं की मला वाटते, सीम्स टू बी, असे भासते, असे आढळते, असे वाटते. या प्रकारचे शब्द वाक्यरचना आपल्या राईटअपमध्ये नसावी, आपल्या लेखामध्ये वापरू नाही, कारण यामुळे शंका निर्माण होते वाचकांमध्ये. बिकॉज दे डोंट गिव्ह सपोर्ट टू युअर स्टेटमेंट. कारण आपण जे सांगतो, जे बोलतो ते आपल्या वाक्यांना सपोर्ट करत नाही, आपल्या वाक्यांचं समर्थन ते करत नाहीत म्हणून. यानंतर रिवायझिंग. रिवाइज म्हणजे काय आपण पाहिलं, रिवाइज म्हणजे उजळणी, त्याला आपण उजळणी करणे म्हणतो. तर रिवायझिंग मध्ये पहा काय ते. रिवायझिंग मीन्स रिसीइंग और रीरायटिंग, रिव्हिजनिंग द कॉन्टेंट. रिवायझिंग म्हणजे पुन्हा पाहणे, पुनरावलोकन करणे, पुनर्लेखन करणे, पुन्हा दृष्टी टाकणे, सिंहावलोकन करणे. our written content should make a proper sense to a reader. आपला जो काही लिहिलेला कॉन्टेंट आहे तो कसा असावा, प्रॉपर सेन्स असावा, त्याला योग्य अर्थ असावा, तो वाचकाला वाचता यावा. अ रीडर शुड नो एक्झॅक्टली व्हॉट यू वॉन्ट टू से. आपल्याला काय म्हणायचं आहे ते एक्झॅक्टली आपल्या रीडरला, वाचकांना ते कळालं पाहिजे आपला लेख वाचून. द प्रॉपर वे इज टू रिव्ह्यू द मॅटर आफ्टर 1-2 days. त्यासाठी 1-2 दिवसानं पुन्हा आपण पुनरावलोकन करावं आपण लिहिलेल्या भागाचं, म्हणजे आपल्याला चुका आपल्या कळतील. वन वे ऑफ रिवायझिंग द कंटेंट इज टू आस्क समवन एल्स टू रीड युअर रायटिंग लाऊडली. यासाठी दुसरी एक आयडिया आपल्याला करता येईल, युक्ती करता येईल की एखाद्या आपल्या मित्राला किंवा मैत्रिणीला आपलं जे काही राईटअप आहे ते वाचून, मोठ्याने वाचून दाखवण्यास लावणे. त्यामुळे आपल्याला आपल्या त्याच्यामध्ये असलेल्या चुका कळतील. द रिझल्ट विल बी either that person may find any mistake or you can realize any while listening. यामुळे काय होईल, एकतर त्या वाचणाऱ्याला त्याच्यामधली चूक कळेल किंवा तुम्हाला ती ऐकताना चूक कळेल. इन दिस स्टेज ॲड, डिलीट or rearrange the content if required. या स्टेजमध्ये काय करायचंय, डिलीट जर आपल्याला चुकीचा वाटा असेल डिलीट करू शकतो आपण, रिअरेंज व्यवस्थित पुनर्मांडणी करून आपला कंटेंट जशी आवश्यकता आहे तसा लिहू शकतो. द टोन, स्टाईल अँड कंटेंट पार्ट शुड बी अप्रोप्रिएट. आपला जो काही टोन और पार्ट आहे तो कसा असावा, द टोन, स्टाईल अँड कंटेंट पार्ट should be appropriate, योग्य असावा. The goal of this stage is to improve the draft. या स्टेजचा मुख्य हेतू, उद्देश काय, टू इम्प्रूव्ह द ड्राफ्ट. आपण जे काही लेख लिहिलेला आहे, जो काही मसुदा लिहिलेला आहे तो दुरुस्त करणे. यानंतर आहे प्रेझेंटिंग रायटिंग. आता प्रस्तुतीकरण, आपल्या लेखाचं प्रस्तुतीकरण हा शेवटचा घटक राईटअप मधला आहे. तर पहा, नाव युअर पेपर टॉपिक एसे इज रेडी फॉर प्रेझेंटेशन. आणि रिवाईज झाल्यानंतर शेवटी आपलं जे प्रेझेंटेशन आहे राईटअपचं, लेखाचं प्रस्तुतीकरण हे पूर्ण झालेलं आहे. यू हॅव टू प्रेझेंट इट बिफोर द ऑडियन्स. आता तो आपण आपल्या वाचकांकडे ते आपण प्रस्तुत करू शकतो. थिंक अबाउट द फॅसिलिटीज अवेलेबल टू यू फॉर द प्रेझेंटेशन. यासाठी ज्या ज्या काही आपल्याकडे साधनं आहेत, सुविधा आहेत, त्याचा आपण विचार करावा. फॉर एक्झाम्पल आपल्याला ते कसं दाखवायचंय, व्हिज्युअल एड्सच्या माध्यमातून दाखवायचंय, दृश्य स्वरूपामध्ये का साऊंड सिस्टीम मध्ये वाचून दाखवायचंय, माईकच्या थ्रू का लाईटच्या व्यवस्थेमध्ये, हे सर्व या घटकांचा आपल्याला यामध्ये विचार करायचा आहे. थिंक अबाउट द ऑकेजन वेअर यू आर गोइंग टू प्रेझेंट युअर राईटअप. त्याचबरोबर आपल्याला या गोष्टीचा सुद्धा विचार करायचा आहे की आपण कोणत्या प्रसंगी कुठे आपलं लेख प्रस्तुतीकरण करणार आहे. थिंक अबाउट द ऑडियन्स इन टर्म्स ऑफ साइज. Think about the audience in terms of size and familiarity with you as well as topic.
त्याचबरोबर आपला जो काही ऑडियन्स आहे, जो काही वाचक वर्ग आहे, हे आहेत आपले हे ऑडियन्स, त्यासाठी त्यांची साईज, ते आपल्याशी किती परिचित आहेत, या सर्व बाबींचा विचार आपण करावा. युअर प्रिव्हियस एक्सप्रेशन ऑफ प्रेझेंटेशन, त्याचबरोबर आपला आधीचं पूर्वीचा काय अनुभव होता प्रस्तुतीकरण करताना तो सुद्धा लक्षात घ्यावा. इफ एनी शुड बी कन्सिडर. थिंक अबाउट युअर फॅमिलिअरिटी विथ द टॉपिक, त्या विषयाशी आपण किती परिचित आहोत हे सुद्धा महत्वाचं आहे, त्याचा विचार करावा. डिसाईड वेदर यू थिंक अबाउट द ऑडियन्स पार्टिसिपेशन, त्याचबरोबर याच्यामध्ये आपण आपल्या ऑडियन्सचा सहभाग घेणार का ते सुद्धा पाहायचं आहे. टेक युअर ओन टाइम फॉर प्रेझेंटेशन, आपला जो काही वेळ आहे प्रेझेंटेशनचा तो आपण पूर्ण घ्यावा, वापरावा, जेवढा वेळ आपल्याला प्रस्तुतीकरणासाठी लागणार आहे. डू द बेस्ट वर्क अँड शो युअर क्रिएटिव्हिटी, आणि अशा प्रकारे आपलं शेवटी हे लेख पूर्ण राईटअप पूर्ण होईल. या प्रकारे आपलं बेस्ट वर्क आपण इतरांपुढे मांडू शकतो. अँड शो युअर क्रिएटिव्हिटी, आणि आपली क्रिएटिव्हिटी, सृजनशीलता, सृजनात्मकता आपण दाखवू शकतो. अशा प्रकारे आपण प्रोसेस ऑफ रायटिंग पाहिलेली आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण फीचर्स ऑफ रायटिंग पाहूया. ओके, थँक्यू.